पिंपरी चिंचवड शहरात मोरोळे येथे एक अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे. एकाच कुटुंबात आर्थिक अडचणीला कंटाळून एकाच कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. करिश्मा ग्लोरी येथे हे राहत होते आणि त्यात कुटुंब प्रमुख विनोद पिल्ले यांचा मृत्यू झालेला आहे. ही घटना घडली त्यावेळी तिथे पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्या पूर्ण घटनेची ते तपास त्यांचा सुरू आहे. पोलीस येऊन गेल्यानंतर त्याचे फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आली आणि फॉरेन्सिक टीमनेही त्या पूर्ण घटनेची तपास त्यांचा सुरू आहे आणि कशा प्रकारे मृत्यू झाला हे लवकरच समजेल. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांची पत्नी शैलजा पिल्ले आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेमुळं आजूबाजूला पूर्ण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.